मी ना एक कविता लिहिली आज जे घरातल्या मोठ्या लेकरांवर आहे. तर मी माझी कविता चालू करतो आता. मोठी आहे तू तुलेच समजून घ्या लागन. मोठी आहे तू तुलेच समजून घ्या लागन. असं ऐकू ऐकू आता तुले बुढं व्हा लागन. काऊन की मोठी आहे तू तुलेच समजून घ्या लागन. घरातनी जेव्हा पाहुणे रावणे येतात तेव्हा या लायण्या भामट्यांचाच लाड करतात. आणि त्या पाहुण्यानं जर का मले काही दिलं तर हे लायने भल्ले बोंबलतात. मला आलेलं सारं भातकं मला या लायने भामट्यालेच द्या लागन. काऊन की मोठी आहे तू तुलेच समजून घ्या लागन. हे लायने मागं राहते म्हणून माया लग्न पटकन लावून दिलं. आणि माया माघारी माया सारं सामान या लायने भामट्याले देऊन दिलं. हा मला बी माहीत आहे आता मायानंतर माया साऱ्या सामानांवर यांचाच हक्क असन. काऊन की मोठी आहे तू तुलेच समजून घ्या लागन. उन्हाळ्यातनी आम्ही सारी जण माहेरी येतो. उन्हाळ्यात आम्ही सारे जण माहेरी येतो आणि हे सारे थकलेले असतात. आणि माया काय एकटीच्याच अंगातले जोर असतो. मोठी ताई आल्याशिवाय आमचं पान बी हालं नाही तसं म्हणून मले झाडावर चढवतात. आणि मग काय पाहता बा सकाळच्या चहापासून तर रात्रीच्या भांडे लोक सारे कामं मायकूनच करून घेतात. मले बी माहीत आहे की मले माया आईले मदत करा लागन. काऊन की मोठी आहे तू तुलेच समजून घ्या लागन. एक दिवस आपले आईबाप मुटकून मरून जातील. एक दिवस आपले आईबाप मुटकून मरून जातील आणि त्यांच्यानंतर सगळ्या जबाबदाऱ्या ह्या तुम्हाला देऊन देतील. सारे जण रडतील पण तुम्हाला काही रडता येणार नाही. सारे जण रडतील पण तुम्हाला रडता येणार नाही. काऊन की या रडक्या घशाले असं जोरात दाबून ठेवल्याशिवाय तुमच्याकडे काही दुसरा उपायच नाही. तुमचे आईबाप गेले आता तुम्हाला कोणाचा आधार लागन. तुमचे आईबाप गेले व तुम्हाला कोणाचा आधार लागन. काऊन की आता इथून पुढं सारी जिंदगी तुम्हाला या लायन्या बहीण भावाचे आईबाप होऊन राहा लागन. मोठं होणं लय पाप आहे का हे मी माया मनाले कसं समजवन. मोठं होणं लय पाप आहे का हे मी माया मनाले कसं समजवन. काऊन की मोठी आहे तू तुलेच समजून घ्या लागन. धन्यवाद.